नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय डिवाइन रेडिओ 90.8 कम्युनिटी रेडिओ, अर्थातच हृदयांना जोडणारी लाईन. तर मंडळी, आपला आजचा विषय आहे पेटंट म्हणजे काय. अनेकदा फळं तोडणारी मशीन, स्वतः चालणारी गाडी, नवीन औषध किंवा एखादा खास शोध आपण ऐकतो. पण असा शोध आपला आहे हे कायदेशीररित्या कसं सांगायचं, दुसऱ्यांनी त्याची नक्कल करू नये, त्यावर आपलाच हक्क आहे हे कसं ठरवायचं, याचं उत्तर म्हणजे पेटंट. आज या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर रावसाहेब घेगडे सर. डॉक्टर MS गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथील विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक आहेत. ते नोंदणीकृत पेटंट अटर्नी असून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक संपदा या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ देखील आहेत. त्याचबरोबर त्यांनी आजवर 400हून अधिक पेटंट अर्ज दाखल केले आहेत. तर मित्रांनो, आपले आजचे पाहुणे डॉक्टर घेगडे सर यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत डॉक्टर विजयराज सोनवणे सर. सोनवणे सर डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसी सटाणा येथील सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी फार्मसीमध्ये PhD मिळवलेली असून औद्योगिक अनुभवांसोबतच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच पेटंट क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर मंडळी, चला जाणून घेऊयात पेटंट म्हणजे काय, डॉक्टर विजयराज सोनवणे सर आणि डॉक्टर रावसाहेब घेगडे सर यांच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजयराज सोनवणे, डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसी सटाणा. आज आपल्यासोबत आहेत एक अतिशय मान्यवर पाहुणे. शिक्षण, संशोधन आणि शोधांचे संरक्षण यासाठी अखंड परिश्रम घेणारे व्यक्तिमत्व, ते म्हणजे डॉक्टर रावसाहेब घेगडे सर. डॉक्टर MS गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथील विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक. डॉक्टर घेगडे हे केवळ उत्तम शिक्षकच नाहीत, तर नोंदणीकृत पेटंट अटर्नी आणि बौद्धिक संपदा विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी शेकडो संशोधकांना मार्गदर्शन करून आजवर 400हून अधिक पेटंट अर्ज, 130 डिझाईन अर्ज, 150 ट्रेडमार्क्स आणि अनेक कॉपीराईट अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका, जपान पेटंट ऑफिस टोकियो आणि वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जिनिव्हा यासारख्या जगप्रसिद्ध संस्थांमध्ये अभ्यास केला आहे. महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव उज्ज्वल करणारे असे हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे. सर, आपले हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, आपल्या आजच्या मुलाखतीचा माझा पहिला प्रश्न आहे की पेटंट म्हणजे नेमकं काय आणि ते सामान्य माणसाच्या आयुष्यात कसं महत्त्वाचं ठरू शकतं? तर आपण बघूया, पेटंट हे असं असतं, हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे, परंतु त्याचं मराठीमध्ये जर खरं अर्थ सांगायचं जर झाला तर कुठल्याही व्यक्तीच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये, म्हणजे विचारांतून जे नवीन आविष्कार, नवीन संशोधन जे बाहेर येतं, जे संशोधन आत्तापर्यंत आजतागायत जगामध्ये झालेले नाही, अशा नवीन संशोधनासाठी तो सदर व्यक्ती पेटेंट फाईल करू शकतो, पेटेंट घेऊ शकतो. म्हणजेच काय, तर आपल्या मनातील नवकल्पना, नव आविष्कार मूर्त स्वरूपामध्ये, म्हणजेच वस्तू किंवा ती वस्तू बनवण्याची विशिष्ट प्रोसेस याद्वारे पेटेंट घेतली जातात. धन्यवाद सर. अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत तुम्ही पेटंटची व्याख्या आम्हाला सांगितली. सर, माझा पुढील प्रश्न असा असेल, पेटंट घेणे शोधकर्त्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शेतकरी असेल, लहान उद्योजक असतील, यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे? खरं जर बघितलं तर पेटेंट घेण्यासाठी तशी शिक्षणाची कुठलीही अट नसते, परंतु आपण जिला जिज्ञासा वृत्ती म्हणतो, ती जिज्ञासा वृत्ती जर आपण सदैव 24 तास जर जागरूक ठेवली तर आपल्याला वेगवेगळे जे प्रॉब्लेम प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येतात, मग तो विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा उद्योजक असो, ती समस्या किंवा तो प्रॉब्लेम त्याला त्याच्या दैनंदिन कामामध्ये भेडसावत असतो आणि त्या कामासाठी त्याच्या मनामध्ये सतत एक विचारांची शृंखला चालू असते की ह्या विशिष्ट प्रॉब्लेमला, ह्या माझ्या समस्येला काही तोडगा निघेल का. आणि त्या तोडग्यावरती जर त्याने खरंच काम करायला सुरुवात केली तर मी असे म्हणेल की पेटेंट करण्याकरता कुठल्याही डिग्रीची, शिक्षणाची गरज नसताना फक्त आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण, जिज्ञासा आणि आपल्या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने
मूर्त स्वरूपामध्ये म्हणजे वस्तुस्थितीमध्ये आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून झालेला नवीन आविष्कार वस्तूंच्या स्वरूपामधला हा सगळ्या समाजातील सगळ्या विविध स्तरातील सामाजिक, विद्यार्थी, त्याचबरोबर उद्योजक सगळ्यांना लागू पडतो. पुढील प्रश्न जो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो सर, तो प्रश्न असा आहे की भारताकडे आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींचा मोठा ठेवा आहे. पेटंटद्वारे हे परंपरागत ज्ञान आपण कसे जतन करता येईल आणि त्याला कसे वृद्धिंगत करता येईल? खरं तसं पाहिलं तर पारंपरिक ज्ञान, ज्याला ट्रॅडिशनल नॉलेज असंही म्हणतात, आणि त्याचाच एक भाग आहे पारंपरिक औषधी ज्ञान म्हणजेच ट्रेडिशनल मेडिसिन नॉलेज. खरं सांगायचे झाले तर भारत, त्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर काही लॅटिन अमेरिकन कंट्रीज आणि साऊथ एशियातील काही कंट्रीज जसे फिलिपिन्स वगैरे अशा कंट्रीजमध्ये निसर्गाचा आणि विविधतेची फार मोठी देणगी आहे. म्हणजेच ह्या सगळ्या देशांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांची विपुल मात्रा आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये शेती आणि शेतीपूरक असे व्यवसाय केले जातात. आणि त्यामधूनच जसे की भारताचा जर विचार केला तर आपण आपल्या वेदांमध्ये सगळ्यात अगोदर वेद आले आणि ऋग्वेद अथर्व वेदामध्ये आयुर्वेदाचा जन्म झाला. आयुर्वेदा हा जो आहे, हा आयुर्वेद आपलं जीवन कसं जगायचं आणि जीवन निरोगी आणि सुदृढ कसं ठेवायचं अशा पद्धतीचं शास्त्र पूर्ण मनुष्याची जी प्रकृती आहे ती समतोलित राखण्यासाठी प्रयत्न करणारी ही जी विद्याशाखा आहे ती डेव्हलप झाली आणि तिच्यामध्ये आपण बरेच सारे आविष्कार केले. अगदी बरोबर सर. यालाच जोडून एक प्रश्न विचारतो. आपण सर्वांनी ऐकलंय की काही परदेशी कंपन्यांनी आपल्या नीम म्हणजे जे कडुनिंब म्हणून ओळखलं जातं ते आणि हळदीवर पेटंट घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रसंगात आपल्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण कसं केलं जातं? याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर भारताला खरी जाग आली ती 1997 साली. तुम्ही ऐकलंच असेल की आपलं हळदीचं पेटंट अमेरिकेने चोरलं होतं. ज्या हळदीचं उत्पादन अमेरिकेमध्ये कुठल्याही पद्धतीने होत नाही किंवा तेथील लोकांना हळद कशी उगवते हे माहीत नसतानाही त्यांनी जखम बरी करण्याच्या प्रॉपर्टीवरती म्हणजे जखम बरी करण्याच्या वापरावरती हळदीचं पेटंट त्यांनी तिथे घेतलं. आणि त्या पेटंट जेव्हा घेतल्या गेलं तिथे त्यांना ग्रांट झालं, त्यांना अमेरिकेने ते ग्राह्य धरलं आणि दिलं रजिस्ट्रेशन. त्यानंतर भारतामध्ये भारत जागा झाला आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या समितीच्या सदस्यतेखाली आपण अमेरिकेच्या पेटंट कोर्टामध्ये आपण त्याचा खटला दाखल केला आणि तो खटला आपण जिंकलो आणि हळदीचं पेटंट आपण तिथं रद्दबातल केलं. त्याच पद्धतीने दुसरं एक आपलं कडुलिंबाचं झाड, जी आपल्या मराठी सणांची परंपरा असते, जेथून आपलं मराठी वर्ष चालू होतं, अशा चैत्र पाडव्याला जे आपण गुढी उभारतो त्या गुढीमध्ये जे आपण कडुलिंबाचा कोवळा शेंडा फुलांचं आपण वाहतो देवाला प्रतीक म्हणून गुढीच्या स्वरूपातून, त्या कडुलिंबावरती युरोपमध्ये 12 पेटंट्स घेतली गेली, ज्याचा वापर इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक आणि पेस्टिसाईड आपण ज्याला म्हणतो, जे आपल्याकडे शेतकरी वापरतात आणि ते आपण परंपरागत फार वर्षापासून आपण त्याचा अगोदरच वापर करत होतो. तिथेही आपण ती पेटंट त्या कोर्टामध्ये केस लढवून रद्दबातल केली. यातून मला एकच अधोरेखित करायचं आहे की आपली जी विपुल पारंपरिक औषधांची परंपरा आहे किंवा पारंपरिक ज्ञानाची जी विपुल संपन्नता आहे, याचं चोरी करून याच्यावरती बरीच सारी पेटंट्स घेतली जातात आणि ह्या कडुलिंबाची आणि हळदीची त्यापैकीच गाजलेली ही महत्त्वाची जागतिक पातळीवरची केस आहे. धन्यवाद सर. अतिशय समर्पक आणि इंटरेस्टिंग उदाहरण देऊन तुम्ही पेटंट आणि आयुर्वेदा याचे महत्त्व आम्हाला पटवून सांगितले. पुढील प्रश्न सर माझा असा असेल, आपण अनेक विद्यार्थ्यांना आणि नवकल्पकांना मार्गदर्शन केले आहे. एखादी प्रेरणादायी कथा सांगाल का जिथे सामान्य व्यक्ती आणि विद्यार्थ्याला पेटंटचा थेट फायदा झाला आहे? खरं तर आपण पेटंटविषयीची जागरूकता आपल्या भारतामध्ये कमी होती, परंतु आता दिवसेंदिवस ती वाढत आहे आणि ही एक निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु चीनच्या तुलनेमध्ये आपली पेटंट फाईल करण्याची संख्या बरीच कमी आहे. जवळपास चीन आणि अमेरिका हे 10 ते 15 लाख ॲप्लिकेशन्स दर वर्षाला फाईल करतात. आपल्याकडे तुलनेने कमी होतात. परंतु ज्या अर्थी तुम्ही विचारलं की अशी प्रेरणादायी काही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे का, जवळपास 400-500 पेटंट ॲप्लिकेशन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फाईल करत असताना
कोविड काळामध्ये माझ्याकडे एक संशोधक विद्यार्थी आला होता आणि तो विद्यार्थी त्याचं शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंगमधलं झालेलं होतं, परंतु त्याने जवळपास 48 वनौषधी एकत्र करून नाकामध्ये टाकण्याचा एक ड्रॉप डेव्हलप केला, जेणेकरून तो नाकामध्ये टाकल्यानंतर कोविडमध्ये फुफ्फुसांमध्ये साचणारा जो कफ होता तो कफ बाहेर पडायचा, जेणेकरून पेशंटला चांगलं बरं वाटायचं. म्हणजे जेणेकरून भलेही ते औषध कोरोना पूर्ण बरा नव्हतं करत, परंतु त्याचे जे सिम्पटम्स आहे, त्याचे जे साईड इफेक्ट्स आहे ते बरं करणारं ते औषध त्या विद्यार्थ्याने शोधलं होतं आणि त्याला ते विकण्यासाठी अडचणीचं ठरत होतं, कारण की त्याच्या घरासमोर बऱ्याच लोकांची रांग लागली, पोलीस यंत्रणा आली, त्यांनी त्रास दिला. त्यानंतर त्याला कुठून तरी समजलं, माझा नंबर घेतला आणि कर्फ्यूमध्ये पण त्या कोविडमध्ये कोणीही जा ये बंद होती लोकांची, तरी तो आला माझ्याकडे, माझ्या घरापर्यंत पोचला. त्याने त्याचं सगळी गोष्ट सांगितली, असं असं झालं आहे. एका कागदावरती त्यांनी त्याचं पेटंटचं लिहून दिलं आणि त्यानंतर मी ते पेटंट फायलिंग करायला घेतलं. मी जवळपास 4 ते 5 दिवस रात्रभर जागून त्याच्यासाठी ते पेटंट लिहिलं आणि ते पेटंट मी फाईल केल्यानंतर त्याला सांगितलं की आता तू निश्चिंत हो, तुझा हा फॉर्म्युला कोणीही विकणार नाही आणि ते तू विकू शकतो. अशा अर्थाने ते फाईल केलेलं पेटंट लगेच लोकांच्या वापरामध्ये समाजामध्ये आलं आणि विशेष करून तो एक होतकरू तरुण होता, विद्यार्थी होता. याचं मला खूप आनंद वाटला. धन्यवाद सर. तुम्ही सांगितलेलं हे उदाहरण नक्कीच आजच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. पुढचा प्रश्न सर असा मला विचारावासा वाटतो, काही लोकांना वाटतं पेटंट फक्त मोठ्या कंपन्यांसाठी असतात, सामान्य माणूस किंवा स्टार्टअपलाही पेटंट घेता येतं का? त्यासाठी शासन काही आपल्याला मदत करतं का? या प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहे. त्यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पेटंट हे फक्त मोठ्या कंपनीच घेऊ शकतात का? तर उत्तर नाही. मोठ्या कंपनी का घेतात? ते घेतात यासाठी कारण की त्यांची जी प्रोडक्ट कमर्शलाइज मार्केटमध्ये विकली जात असतात त्याच्यामध्ये दररोज किंवा दरवर्षी दरवर्षी त्यामध्ये त्यांना काही नवीनपणा आणायचा असतो आणि त्यासाठी त्यांची जी रिसर्चची टीम असते, संशोधनाची टीम ज्याला आपण R&D म्हणतो, ते प्रयत्न करत असतात आणि नवीन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक सुधारणा करतात. अशी सुधारित ते पेटंट्स घेत असतात, परंतु ते त्यांच्या उत्पन्नांशीच निगडित असतात. परंतु याचा दुसरा जो भाग तुम्ही विचारला आहे या प्रश्नामध्ये की विद्यार्थी इतर पेटंट घेऊ शकतात का, तर त्याचं उत्तर होय. का? तर विद्यार्थी हे खरंच प्राथमिक आणि बेसिक रिसर्च करत असतात, मूलभूत रिसर्च किंवा त्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो. हे संशोधन करत असताना खऱ्या अर्थाने समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे, काही ज्या समस्या आहे, ज्याच्याकडे जे इंडस्ट्री असते ती खऱ्या अर्थाने बघत नाही, परंतु हे मूलभूत संशोधन करणारे जे विद्यार्थी किंवा छोटे खाणी जे रिसर्चर्स असतात त्यांच्याकडनं सुद्धा खूप मौल्यवान रिसर्च संशोधन पेटंटच्या स्वरूपातून समाजापर्यंत येतो. अशी अनेक उदाहरणे आहे. आणि याचा तिसरा पार्ट तुम्ही असं सांगितलं की याला सरकार काही मदत करतं का, तर होय. त्याचं उत्तर भारताने आता अलीकडेच आपल्याकडे स्टार्टअप इंडिया नावाची एक मूव्हमेंट चालू केलेली आहे, एक चळवळ म्हणूया आपण त्याला, आणि त्या माध्यमातून नवउद्योजकांना, नवतरुणांना, अगदी एखादा तरुण जर पदवीधर जरी असेल आणि त्याला दुसऱ्या दिवशी स्वतःची कंपनी चालू करायची असेल आणि त्याच्याकडे तो व्यवसाय करण्याची एक नवीन कल्पना असेल त्याच्याकडे, तर तो विद्यार्थी किंवा तो उद्योजक स्टार्टअपच्या द्वारे आपली स्वतःची एक छोटी कंपनी स्थापित करू शकतो. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट त्याला बऱ्याच सारे फायदे देतं, जसं की त्याला 3 वर्ष कुठल्याही त्याच्या प्रॉफिटवरती इन्कम टॅक्स नाही, त्यानंतर त्याला डिस्काउंटेड रेटमध्ये लोन्स म्हणजे कर्ज प्राप्त होतात, त्याला पहिले 3 वर्ष कुठल्याही पद्धतीचं हप्ता द्यावा लागत नाही, त्यानंतर त्या नव उद्योजकाकडे किंवा त्या व्यावसायिकाकडे जर काही बौद्धिक संपदा म्हणजे ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, जिओग्राफिकल इंडिकेशन्स, डिझाईन्स असं जर काही असेल तर त्याकरता जे शासन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट
ते त्यांना फॅसिलिटेटर म्हणून समुपदेशक म्हणून प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये काही लोक काही आमच्यासारखी अटर्नी त्यांनी आयडेंटिफाय केली आहे शासनाने. त्या शासन त्यांची फी, आमची फी म्हणजे अटर्नीची फी शासन देतं आणि त्या उद्योजकाला फुकटमध्ये पेटंट वगैरे फाईल करून दिली जातात. फक्त त्याने गव्हर्नमेंटची जी मिनिमम फी असते तेवढी भरायची असते. धन्यवाद सर, तुम्ही या उत्तरामध्ये खूप चांगले मार्गदर्शन केले. यातून लोकांचा गैरसमज दूर होईल की पेटंट ही फक्त मोठ्या कंपन्यांसाठी असतात, सामान्य माणूसही पेटंट घेऊ शकतो, हे लोकांच्या नक्कीच लक्षात येईल. प्रस्तावनेमध्ये सर मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीविषयी बोललो होतो. आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पेटंट आणि सार्वजनिक आरोग्य हा अभ्यास केलेला आहे. औषध आणि सार्वजनिक आरोग्याशी पेटंटचा काही संबंध असतो का? खरं बघितलं तर हा एक खूप चांगला प्रश्न तुम्ही माझ्यासमोर उपस्थित केलेला आहे. हा खऱ्या अर्थाने चांगला प्रश्न मी यासाठी म्हणेल कारण की माझं जे शिक्षण आहे ते फार्मास्युटिकल फील्डशी रिलेटेड म्हणजे औषध निर्माण शास्त्राशी निगडीत आहे. आणि याकरता मला एक अभिमान वाटतो की भारत सरकारतर्फे हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि बौद्धिक जागतिक संघटना जिनेवा स्वित्झर्लंडतर्फे माझं सिलेक्शन झालं आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या त्या कोर्सला मी ॲडमिशन म्हणजे मला मिळालं. आणि तो कोर्स करत असताना तो कोर्स होता पब्लिक पेटंट आणि पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य. खरं सांगायचं झालं तर असं होतं की औषधामधील संशोधन हा मुळातच इतका किचकट विषय आहे. औषधावरील पेटंट घेणं त्याहून किचकट. आणि ते याच्यामुळे कारण की औषधावरील संशोधन करणारे जे देश आहेत ते पाश्चिमात्य, ज्याला आपण धनाढ्य देश म्हणतो, ज्याला आपण रिच फॉरेन कंट्रीज म्हणतो, याच्यामध्ये प्रामुख्याने जो हिस्सा आहे तो अमेरिकेचा आहे. अमेरिकेनंतर युरोपमध्ये जपान अशा मोजक्याच देशांमध्ये औषधाचं संशोधन होतं. खऱ्या अर्थाने जे मूलभूत तत्त्व ज्याला मॉलिक्युलर लेवल रिसर्च म्हणतो आपण फार्मसीमधला, हे अशा पद्धतीचं संशोधन होणारे हे 2-3च देश आहे. त्याचं कारण असं आहे की औषधामध्ये संशोधन करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि जवळपास असं म्हटलं जातं एक मूलभूत द्रव्य म्हणजे मॉलिक्यूल जन्माला येण्यासाठी अमेरिकेच्या भाषेमध्ये 1.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका खर्च येतो. म्हणजेच आपल्या याच्यामध्ये जर बघायचं जर झालं तर जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपये. आणि एवढा खर्च करण्यासाठी इतर देशांची तुलनात्मक तयारी नसते, ना सरकारची ना औषध निर्माण शास्त्र कंपन्यांची. त्यामुळे होतं काय, अमेरिका औषध बनवतं, अमेरिका औषध डॉलरमध्ये बनवतं आणि त्यांचा जो पेशंट असतो तो पेशंट आफ्रिकेमध्ये आहे. आपण यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एड्सचे सगळ्यात जास्त जे रुग्ण आहे ते आफ्रिकेमध्ये आहे आणि एड्सवरती काम करणारं जे पेटेंटेड औषध आपण ज्याला म्हणतो, ज्याचे पेटंटचे हक्क म्हणजे एकस्व स्वामित्व अधिकार, ज्याला पेटंटला असंही म्हटलं जातं की ज्या एकाच माणसाकडे त्याचे अधिकार आहे किंवा एखाद्या कंपनीकडे, तर ते अमेरिका ते एकस्व स्वामित्व अधिकार असलेलं पेटेंटेड औषध त्याला आफ्रिकेमध्ये विकायचं आहे. तो डॉलरमध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते आफ्रिकेमध्ये विकतो. आता एक उदाहरण आपण बघूया की एका एड्सवरती काम करणाऱ्या औषधाची महिन्याला ट्रीटमेंटची कॉस्ट आहे, म्हणजे महिन्याला ट्रीटमेंटचा खर्च आहे 2 लाख रुपये. आणि आफ्रिकन माणूस पेशंट आहे त्या माणसाचं वार्षिक उत्पन्न आहे 10,000 रुपये. म्हणजे बघा जरा की वार्षिक उत्पन्न 10,000 आणि इथे महिन्याचा खर्च 2 लाख, म्हणजे तो कसा काय देऊ शकेल. आणि जर हे पेटेंटेड औषध त्यापर्यंत पोहोचलं नाही तर मग त्या औषधाचा उपयोग काय. म्हणजेच काय, इथे कळीचा मुद्दा असा आहे की पेटेंटेड औषध खूप जास्त चढ्या किमतीने विकलं जातं आणि तो घेणारा जो पेशंट आहे त्याच्याकडे ते पैसे पे करण्याची कपॅसिटी नसते किंवा त्याची काय म्हणू शकतो त्याच्याकडे तेवढी क्षमता नसते. मग अशा पद्धतीने कुठल्याही औषधाच्या बाबतीत पेटंट आलं की औषधाचं पेटंट आणि भांडण ही त्याच्याबरोबर जोडलेली एक संयुक्तिक आलेली संकल्पना आहे. म्हणून फार्मसी औषध निर्माण शास्त्रामध्ये बौद्धिक संपदेमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये पेटंटमध्ये प्रत्येक कोर्टामध्ये केस चालू आहे, त्या सगळ्यात जास्तीत जास्त केसेस ह्या औषधांचा आहे. असं म्हटलं जाते कुठली तिसरी जी
कोर्टामध्ये बौद्धिक संपदेची पेटंटची केस असते ती औषध निर्माण शास्त्राशी निगडीत असते. बरोबर सर. करोना महामारीच्या काळात कोविशिल्डसह इतर व्हॅक्सिन्स आणि पेटंट यावर बरीच चर्चा झाली. अनेकांचा असा समज होता की पेटंटमुळे व्हॅक्सिन्स सर्वांपर्यंत वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. यामागचं नेमकं सत्य काय आहे आणि अशा जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी पेटंट हक्क आणि लोकांचं आरोग्य यामधलं संतुलन कसं राखलं जातं? जशी आपण कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतली कोविडमध्ये, तिचा शोध ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि त्याचं लायसन्सिंग ॲस्ट्राजेनिका कंपनीकडे होतं युरोपच्या, आणि त्यांनी सिरम बायोटेक भारताच्या पुणे येथे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं. तर बघा त्या पेटंटचा प्रवास कसा झाला. आणि ती व्हॅक्सिन आपण भारतामध्ये फुकटमध्ये घेतली आणि UK आपण ते UK ज्यांनी संशोधन केलं त्यांनी 10,000 रुपयाला ती विकत घेतली. याच्यामधली तफावत याच्यासाठी आहे कारण की आपला भारताचा जो पेटंट कायदा आहे तो पूर्ण सक्षम आहे. त्यामुळे भविष्यातही जिथे जिथे औषध तिथे तिथे पेटंट आणि जिथे जिथे पेटंट तिथे तिथे औषधाचं भांडण हे सर्वश्रुत गोष्ट आहे आणि आज तरी ती न संपणारी गोष्ट आहे. तुम्ही उत्तराच्या सुरुवातीला म्हटलात की औषध निर्माणशास्त्र ही खूप अवघड गोष्ट आहे किंवा त्याच्यातील संशोधन करणं ही अवघड गोष्ट आहे, पण तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये ते आम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. सर, महाविद्यालये, शिक्षक आणि संशोधक यांनी विद्यार्थ्यांमध्ये पेटंट व IPR बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काय भूमिका बजावली पाहिजे? मी मागच्याही एका प्रश्नामध्ये जे सांगत होतो की आपल्याकडे बौद्धिक संपदेमध्ये पेटंट्स असेल, ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असेल, डिझाईन असेल, भौगोलिक निर्देशक ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो, हे सगळे त्याचे वेगवेगळे प्रकार मोजतात. जसं शेतकरी असेल तर शेतकऱ्यांना भौगोलिक निर्देशक जिओग्राफिकल इंडिकेशन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आपल्या नाशिकमध्ये नाशिकची द्राक्ष आपण म्हणतो पेटेंटेड झाली आहे, परंतु ते जिओग्राफिकल इंडिकेशन आहे. लासलगावचा कांदा असेल, जळगावची वांगी असेल, नागपूरचा संत्रा असेल, त्यानंतर तसे डिझाईन्स असतात, तशीच पेटंटही असतात. तुमचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल? 100% हा प्रश्न सगळ्यांसाठी, भारतासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे की ही जागरूकता वाढली पाहिजे. तर मग ही जागरूकता कशी वाढेल? तर याची सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे. प्रत्येक शिक्षकांनी, मग तो शाळेतील असो, अगदी नर्सरीपासून तर अगदी कॉलेज लेवलवरती असू द्या, युवक युवती असू द्या, प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक आईवडिलांनी, शेतकऱ्यांनी, जे जे आपण ज्याला सिनियर व्यक्तिमत्व म्हणतो किंवा ज्येष्ठ आपल्या घरात असतील, समाजात असतील आणि कॉलेजेसमध्ये असतील, ह्या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा करून त्यांच्या डोक्यामध्ये ज्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना त्यांनी कुठे ना कुठे त्याच्यावरती काम केलेलं असतं. फक्त त्यांना माहीत नसतं की याचं पेटंट होऊ शकतं, डिझाईन होऊ शकतं, कॉपीराईट होऊ शकतं, त्याच्यानंतर त्याचं ट्रेडमार्क मी फाईल करू शकतो, त्याचं जिओग्राफिकल इंडिकेशन मला करता येतं. हे माहिती नसणं हे सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर असं आहे की आपण सगळ्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट करून घेतो, स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज करून घेतात, त्या ॲक्टिव्हिटीज किंवा प्रोजेक्ट हे खऱ्या अर्थाने नवसंशोधन किंवा नव आविष्कार आहे. त्या मुलांची क्रिएटिव्हिटी आहे. आणि मुळातच बौद्धिक संपदा पेटंट्स हे आविष्कार म्हणजे क्रिएटिव्हिटीलाच दिले जातात. हे माहीत असूनही ते पेटंटमध्ये आपण नेऊ शकतो किंवा त्याचं आपण पेटंट करू शकतो हे माहीत नसणे हीच सगळ्यात मोठी खंत आहे. त्यामुळे आज ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना मी मनापासून विनंती करेल किंवा आव्हान करेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात काही ना काही संशोधन केलेलं आहे. तुम्ही शैक्षणिक किती शिकला आहात हे सांगत नाही आहे. तो माझा शेतकरी बांधव असेल, विद्यार्थी असेल, कोणी लहान उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, ह्या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी केलेलं असतं. आणि याचं आणखी दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण असतो, आपण ज्याला हिडन टॅलेंट्स म्हणतो. किंवा कोणी आर्टिस्ट असतं, कोणी स्केचिंग, पेंटिंग, कोणाला डान्स जमतो, कोणाला काय. हे जे आविष्कार आहे, हे जे कला आविष्कार आहे, हेच आपलं खरं टॅलेंट आहे. आणि ह्या आविष्कारातून आपण काही ना काही संशोधन आपल्या आयुष्यात केलेलं असतं. त्यामुळे ते फक्त ओळखायची गरज आहे. ते तुमच्यामध्ये ऑलरेडी आहेच, दडलेलं आहे. फक्त ते माहीत नव्हतं, ते माहिती करून पुढे जायचं आहे. एवढंच मी इथे सांगेन. सर, ही मुलाखत ऐकल्यानंतर बऱ्याच श्रोतांमध्ये पेटंटविषयी उत्सुकता निर्माण झाली असेल.
जर आपल्या श्रोत्यांपैकी एखाद्याकडे नवीन कल्पना काही असेल किंवा शोध असेल तर त्याने पेटंटसाठी पहिली पायरी कोणती घ्यावी? अगदी बरोबर आहे. आता आपण जर पेटंटमध्ये जर पहिली पायरी काय घ्यायची असा जो प्रश्न विचारलेला आहे, त्या संदर्भात पहिली गोष्ट एक आपल्याला आपली जी दृष्टी आहे पेटंट किंवा बौद्धिक संपत्तीकडे बघण्याची, ती मानसिकता किंवा तो दृष्टिकोन चेंज करावा लागेल का हे मी करू शकतो. त्यानंतर जर लक्षात आलं की नाही माझ्याकडे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी मी पेटंट करू शकतो, ट्रेडमार्क कॉपीराईट करू शकतो, मग अशा गोष्टीसाठी मी काय करू. तर जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर आपल्या वरिष्ठांना अर्ज देतो की मला उद्या सुट्टी हवी आहे. अशा पद्धतीचं सुरुवातीला एक साधं ॲप्लिकेशन जरी पेटंट ऑफिसला केलं की मी असं असं काम केलेलं आहे, ह्या कामामध्ये असं असं संशोधन आहे आणि ह्या संशोधनातून असा असा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने 4 पेटंट ऑफिस आपली जी आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई, आणि आपण मुंबई पेटंट ऑफिसमध्ये मोडतो. तर मुंबईला जाण्याची गरज नाही, ऑनलाईनच आपण त्या पेटंट ऑफिसला अर्ज देतो की माझं असं असं संशोधन आहे, त्या बदल्यात आपण सरकारची एक विशिष्ट फीज भरतो आणि ती फीज भरल्यानंतर आपली जी ही कन्सेप्ट आहे, आपली जी ही विचार किंवा आपण जे केलेलं काम आहे, ज्याचं आपल्याला पेटंट घ्यायचं आहे, जी नवकल्पना आहे ती लगेच तिथं संरक्षित होते आणि हवंच तर त्यानंतर तुम्हाला एकदम सविस्तर रूपाने त्या पेटंटविषयीची माहिती हळूहळू मिळायला सुरुवात होते. त्यामध्ये तुम्ही पेटंटमध्ये, कारण की पेटंट हे टेक्नोलिगल डॉक्युमेंट असतं, म्हणजे त्याच्यात टेक्निकल म्हणजे सायंटिफिक गोष्टी असतात, सायन्सच्या, विज्ञानाच्या, आणि त्या लॉच्या भाषेत म्हणजे लिगलच्या, विधी आपण ज्याला म्हणतो, लिगलमध्ये आपल्याला त्या ड्राफ्ट करायच्या असतात आणि त्याकरता मग पेटंट अटर्नी असतील, पेटंट एजंट असतात, यांची मदत तुम्ही नंतर घेऊ शकतात. म्हणजेच काय, एखादा साधा अर्ज करणे जो आपण नेहमी कुठल्याही ऑफिसमध्ये करत असतो, अशा पद्धतीचा अर्जसुद्धा पेटंट ऑफिस स्वीकारतं. आणि हाच जो मनामधला न्यूनगंड आहे की पेटंट, ट्रेडमार्क हे काहीतरी खूप अवघड आहे, याच्यासाठी खूप काही संशोधन करावं लागतं, याच्यासाठी खूप काही पदव्या आपण घेतल्या पाहिजे, तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने नाही आहे. प्रत्येक जणाला, प्रत्येक व्यक्तीला देवाने एक विशिष्ट ताकद किंवा एक विशिष्ट बौद्धिक संपदा दिलेली आहे. ती आपण ओळखून आपल्या बुद्धीच्या आविष्कारातून जे जे काही तयार झालेलं आहे ते आपण ह्या बौद्धिक संपदेच्या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईटमधनं घ्यावं, असं मी माझं वैयक्तिक सगळ्यांना आव्हान करेल. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न मी आज विचारतो तुम्हाला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, उद्योजक आणि तरुण नवकल्पकांना आपण कोणता संदेश द्याल? खरं सांगायचं झालं तर मी माझ्या बऱ्याचशा ज्या ठिकाणी जागरूकता सेमिनार्समध्ये जातो, व्याख्यानं देतो, त्यामध्ये मी शेतकऱ्यांचा आवर्जून उल्लेख करतो. त्याचं कारणच असं आहे की माझा जो शेतकरी बांधव आहे, त्या शेतकरी बांधवाला दररोज कुठल्या तरी एका समस्येशी सामना करावा लागतो. कधीतरी लाईट नसते, त्याच्यामुळे मोटर पंप बंद असतो, मोटर पंप बंद असल्यामुळे पाणी लवकर शेतामध्ये जात नाही. एखाद्या पिकाला ते वेळेवरती नाही गेलं तर त्याच्या वाढीवरती परिणाम होणार आहे. कधीकधी जे औषध फवारणीचं यंत्र असतं त्याचा पंपच बिघडतो, त्याची पुलीच बिघडते. कधीकधी ते वाहणारं जे औषध वाहणारं जे ट्रॅक्टर आहे किंवा जी मशिनरी आहे तिच्यात बिघाड होतो. म्हणजे माझा शेतकरी बांधव, म्हणजे शेतकऱ्यांविषयी जर बोलायचं झालं तर ते दररोज एक नवीन समस्येशी झगडत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे उद्योजक असतात त्यांच्यासमोरही अनंत अडचणी असतात, तेही अशाच समस्यांना सामोरे जातात. पण एक गोष्ट वाखाणण्याजोगी जी आहे, शेतकऱ्याचं काम कुठेही थांबत नाही आणि त्याला समोर आलेल्या दररोजच्या समस्याला तो काहीतरी त्याच्यावरती उपाय काढतो आणि त्या उपायामधनं तो त्याचं सोल्युशन काढून पुढे जातो. म्हणून माझ्या बघण्यामध्ये खरा जर म्हणजे संशोधक मी जर बघितला असेल तर तो शेतकरी आहे. आपण त्याला जुगाड म्हणतो. मग ते असे जे आपले जुगाडू शेतकरी आहे, हे जुगाड म्हणजे इनोव्हेशन्स, नव आविष्कार, नवसंकल्पना, हे ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी करत असतात. आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटेल की त्या शेतकऱ्यांनी पण असे खूप सारे संशोधन केलेले. याच्यामध्ये एक जाता
संदर्भात एक उदाहरण सांगेन. एक आपल्या महाराष्ट्र बीजमाता श्रीमती पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपरे नावाच्या सामाजिक सोशल इनोव्हेटर्स आहे की ज्यांना बिया गोळा करण्याचा छंद होता. भंडारदरा अकोले राजूरपाशी त्यांची एक सीड बँक आहे, म्हणजे बिया संग्रहित केलेली बँक तयार केलेली आहे आणि तिथे आज दररोज 100 शास्त्रज्ञ जाता. एक अशिक्षित बाई, फक्त छंद, आणि तिने तिचे जे गावरान वाण आहे बऱ्याच भाजीपाल्याचे आणि फळांचे ते संग्रहित केले आणि आज ती कितीतरी डॉलरची प्रॉपर्टी आहे, बौद्धिक संपदा आहे. यावरून सांगू इच्छितो की सगळे तरुण, सगळे शेतकरी, सगळे तरुण, सगळे विद्यार्थी, शिक्षक सगळेच संशोधक असतात. सगळ्यांकडेच संकल्पना असतात, नवसंकल्पना असतात. फक्त त्यांना वेळेत ओळखा आणि त्या संरक्षित करा आणि एक बौद्धिक व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये वावर करा, असं मी आव्हान करेन. डॉक्टर रावसाहेब घेगडे सर, मनपूर्वक आभार. आपण अतिशय सोप्या भाषेत सांगितले की प्रत्येक नवीन कल्पना महत्त्वाची असते आणि ती पेटंटद्वारे सुरक्षित केली तर तिचा मोठा फायदा होऊ शकतो. श्रोतेहो, लक्षात ठेवा, नवीन कल्पना म्हणजे नवीन संधी, तिला वाया जाऊ देऊ नका. पेटंटची माहिती घ्या, आपला शोध जतन करा आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावा. आजच्या कार्यक्रमाचा शेवट इथेच करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या आणि प्रत्येक संशोधकाला, विद्यार्थ्याला तसेच सर्वसामान्यांनाही उपयोगी ठरणाऱ्या विषयावर संवाद ऐकला. पेटंट म्हणजे काय? डॉक्टर रावसाहेब घेगडे सरांनी अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत पेटंट म्हणजे काय, त्याचं महत्त्व आणि त्याचा फायदा कसा होतो हे आपल्याला सांगितलं. निश्चितच हा संवाद आपल्याला नवा दृष्टिकोन देणारा ठरला असेल. डिवाइन रेडिओच्या वतीने डॉक्टर रावसाहेब घेगडे सरांचे मनपूर्वक आभार. तसेच ही मुलाखत घेऊन आलेले डॉक्टर विजयराज सोनवणे सरांचेही मनपूर्वक आभार. मित्रांनो, अशाच नवनवीन विषयावर आणि प्रेरणादायी व्यक्तींशी संवाद ऐकण्यासाठी ऐकत रहा डिवाइन रेडिओ 90.8 कम्युनिटी रेडिओ, अर्थातच हृदयांना जोडणारी लाईन. धन्यवाद.